तर चक्क आज आपल्याला सिद्धार्थ जाधव भेटला. तर रामकृष्ण हरी मंडळी, जसंच आपलं दगडूशेठचं दर्शन झालं त्याच्यानंतर आपण पुढं बाकीचे पथक बघायला निघालो होतो. तुम्ही गर्दीवरून बघू शकता की किती पथकं एक सोबत आली असतील. आता मला सगळ्यांची नावं तर माहीत नाही, पण जे जे भेटले त्यांची मी तुम्हाला नाव सांगतो. तर हा बहुतेक मला वाटत होता श्रीराम पथक असणार आहे. आता सगळ्या पथकांची आपापली दाखवण्याची कला वेगवेगळी होती. हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळं काही एका दिवसात नाही बनत आहे. याच्यासाठी खूप 2-3 महिन्याची प्रॅक्टिस लागते आणि देवासमोर काय वजन आणि काय सगळं सोपंच वाटतंय. आणि आजच्या दिवशी लहान काय मोठं काय सगळे सेमच असतात. आणि एवढी यांची 2-3 महिन्याची प्रॅक्टिस बघून ना सगळ्या भाविकांचे पारणच फिटते बघा. आता आपण जरा पुढे आल्यावर बघितलं की मेन म्हणजे कलावंत पथक जे होतं त्याच्यासाठीच गर्दी होती, कारण इथं म्हणजे आपला सिद्धार्थ जाधव. आता एवढा मोठा सुपरस्टार असून पण तो ढोल ताशात सहभागी होतो. आता मला माहित नाही, पण जो दरवर्षी कलावंत मध्ये असतो बहुतेक. आता देवाच्या दारात काय सुपरस्टार आणि काय साधा माणूस, सगळे हातात ढोल घेतले की सगळे सेमच, पण अंगी जरा बी घमंड नसताना हातात ढोल घेऊन वाजणं बी खूप मोठी बाब आहे. आता कलावंत पथकामध्ये अजून 2-3 सुपरस्टार येतं, पण मला त्यांची काय नाव माहित नाहीत, जसे की हिरोईन होत्या ह्या. आता यांचं नाव तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला. आता मी पुढच्या चौकात आल्यावर सगळे पथक म्हणजे एक सोबत आले होते या चौकात. आता हे मेन म्हणजे बाजीराव रोड होता. त्याच्यानंतर आदी आणि अमोल आम्हाला भेटले होते. आता ही मिरवणूक तर चालत राहते. लोयबा मला चल जरा खाऊन येऊ जरा. मग खाऊन वगैरे आलो आम्ही. पुढचा मग पथक बघायला चालू केलं. हे म्हणजे ताल गर्जन होती आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पुढं. त्याच्यानंतर आम्हाला हा तालवाला अजून एक वेगळा पथक भेटला होता आणि त्याच्यानंतर हा पुढचा एक आणि अजून भरपूर पथकं भेटली होती, जसं की राजमुद्रा आणि अजून बाकीचे वेगवेगळे. जसं तुम्ही पुढे पाऊल टाकताल तसं एक नवीन पथक भेटतच होतं आणि जशी नवीन पथक भेटत होते तसे सुरताल नवीन कळतच होते आणि आपल्याला जेवढं भेटेल तेवढं नवलच होतं की. मग काय एक पथक बघायला चालू केलं. त्याच्यानंतर हे गंधाक्ष आलं आणि गंधाक्षवाल्यांचं तुम्ही बघू शकता. आता भले पथकाने 3 तास काम करू किंवा 3 मिनिटं, उत्साह काय आपला तोच राहणार आहे जो सुरुवातीला होता तो. सकाळपासून चालू केल्यापासून थांबेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ह्यांचा उत्साह काय कमीच होत नाही. आता जरा पुढे गेल्यावर मानाचा दुसरा गणपती बघितला आणि त्याच्यानंतर अजून एक पथक म्हणजे की उगम, आणि पुढे बघितलं की लहान लेकरांनी पण या उगम पथकात हजेरी लावली होती. तसंच बघितलं की बाहेर देशातून लोक बी होती. आपल्या पप्पाचा नादच वेगळा हो. आणि माझा स्पेशल म्हणजे माझ्या आवडतीचा म्हणलं तर सिंहगर्जना. आता जरा असं तुम्हाला मी ऐकतो, तुम्ही सांगा कसं वाटतंय. नादच नाही करायचं हो. त्याच्यानंतर शिवमुद्रा आणि त्याच्यानंतर अजून बाकीचे पथक म्हणजे एक पथक आम्हाला भेटतच होतं. पुढे अजून आम्हाला भरपूर काय बघायला भेटलं ते मी तुम्हाला पुढच्या वेळी